हॅलो गाईज, आज मी बनवणार आहे धपाटे. दुधाचे धपाटे, दुधीचे धपाटे, लोके, त्यासोबत दही. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी घेतला आहे दूध. त्याचे मी काप करून घेतले. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचे साल्ट न काढता त्याचे काप करून घ्या, जेणेकरून ते खिसताना आपल्या हाताला त्रास होणार नाही. असे काप करून घ्या. खिस करताना हळू करा, जेणेकरून हाताला लागणार नाही. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं करा. असे काप केल्यामुळे हाताला काही जखम होणार नाही खिसणीची. बघा किती चांगलं निघालं आहे. साल्ट काढल्यावर आपल्याला खिसताना खूप त्रास होतो, हाताला पण लागतं. त्यामुळे असे काप करा. मग असं खिसून घेऊया सर्व एक एक करून. कोणाकोणाला दुधीचे धपाटे आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि माझे धपाटे जमलेत का नाही हे देखील कमेंटमध्ये सांगा. काही चुकले असेल तर सांगा. सर्व खिसून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाळणीला लागलेलं काढून घेऊ. एका दुधीची एवढी निघाली आहे खीस. नंतर आपण लसूण, मिरची, जिरा याची पेस्ट करून घेऊ. त्याचं पाणी काढायला ठेवलं होतं आपण बाजूला, घाण पाणी निघून गेलं. 1 वाटी ज्वारीचं पीठ, नाही 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडं बेसन पीठ, शेंगदाण्याची कूट, जिरा, लसूण, मिरचीची, लसणाची, जिऱ्याची पेस्ट, शेंगदाण्याची कूट, जाडसर, लाल मिरची, मीठ, ओवा सर्व टाकून पाणी न टाकता मिक्स करून घ्या. कारण की दुधीला खूप पाणी सुटतं, त्यामुळे पाणी नका टाकू. नंतर जर लागत असेल तर थोडं टाकू, पण आता पाणी न टाकता करून घ्या. मी पाणी टाकलं नाही बिलकुल. हे सर्व दुधीचंच पाणी निघालं आहे. मग नंतर गोल गोल थापटून घेऊ आपण. गोल गोल थोडं पीठ वाढलं असेल तर मधून काढून घ्यायचे आणि चारी बाजूने चांगलं गोल करून घेऊ. समान बाजूने समान झालं पाहिजे. एक इकून जाड, एक इकून पातळ असं नाही झालं पाहिजे. कोणी एकच छिद्र पाडतं धपाट्याला, मी 5 पाडते. त्यानंतर तव्यावर आपण तेल छिडकून घेऊ. तेल टाकल्यानंतर धपाटा टाकून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवलं तसं काढून घेऊ वरचं कापड. नंतर तेल टाकू. धपाट्याला तेल खूप लागतं. तेल टाकताना कंजूसी करू नका. धपाटा परतून घ्या. त्यानंतर बाकीचे आपण उरलेले करून घेऊ. गोल गोल फिरवून घेऊ. तवलीवरच्याला परतून घेऊ. बघा किती छान झालं आहे. खायला तर एवढे चविष्ट झाले होते. जर तुम्हाला वरचं कापड काढताना काही त्रास होत असेल तर पाण्याचा ओला हात नकर फिरवा. मी कसं दाखवलं आहे तसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. नंतर उलटा. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू, बाय.